हॅलो फ्रेंड्स, वेलकम वन्स अगेन. चला आपण बघतोय युनिट्स अँड मेजरमेंट. लास्ट लेक्चरचं बघा, रिवाइज केलं आहे का बघा. ऑलरेडी 2 लेक्चर्स झालेले आहेत या टॉपिकचे. आपण सुरुवात केलेली आहे युनिट्स अँड मेजरमेंट ॲक्च्युअल सिलेबसला, जो की फिजिक्स 11th फिजिक्सचा आहे. आज आपण एक पुढचा पॉईंट बघूया आणि एक खरोखर इंटरेस्टिंग पॉईंट, थोडासा विचार करायला लावणारा पॉईंट, थोडासा इंटरेस्ट क्रिएट करणारा पॉईंट आज आपण बघूया. ओके, त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट करूया. एकच पॉईंट आज आपण बघूया आणि त्याचे MCQs आज डिस्कस करूया, जे CET पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असतात. ओके, सो पॉईंट काय आहे बघा. सो युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये डायमेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. डायमेन्शन्स व्हॉट इज द पॉईंट? डायमेन्शन्स. बघा, डायमेन्शन्स किंवा डायमेन्शनल ॲनालिसिस म्हटलं जातं त्याला. डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. सो पहिल्यांदा अर्थ समजून घेऊया की डायमेन्शन्स म्हणजे काय. आता आपल्याला फिजिकल क्वांटिटीज माहीत आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज माहीत आहेत, डिराईव्ह क्वांटिटीज माहीत आहेत. तर त्या फिजिकल क्वांटिटीज किंवा त्या डिराईव्ह क्वांटिटीज ज्या आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्यांचं रिप्रेझेंटेशन केलं जातं एका वेगळ्या फॉर्ममध्ये. मग रिप्रेझेंट कसं केलं जातं ते आपण याच्यात बघणार आहे, म्हणजे डायमेन्शन्स थोडक्यात. पण त्याच्या आधी अगदी समजून घेऊया की डायमेन्शन्स हे कसे लिहिले जातात. म्हणजे थोडक्यात एखादी क्वांटिटी तुम्हाला दिली जाते आणि तुम्हाला सांगितलं जाते की याचं डायमेन्शन लिहा, किंवा व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ फोर्स, व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन, असा प्रश्न असतो जनरली. मग डायमेन्शन्स, ती डेफिनेशन वगैरे सगळं आपण थेरॉटिकल काय असेल ते बघू. पण डायमेन्शन्स लिहायचं म्हणजे काय, तर आपल्याला पहिल्यांदा 7 फिजिकल क्वांटिटीज माहीत आहेत. कुठल्या कुठल्या काल आपण बघितल्या. लेंथ, मास, टाईम, LMT टेल आहे ना. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. बरोबर ना. लेंथ, मास, टाइम हे आता सगळ्यांना येत असेल. LMT टेला लक्षात ठेवा म्हटलं मी. आधी फिजिकल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज बघूया 7. LMT टेला. तर यांचे कुठले सिम्बॉल ह्या डायमेन्शन्समध्ये वापरले जातात ते एक बघूया. सिंपल आहे. लेंथ म्हटलं की L वापरायचं, मास म्हटलं की कॅपिटल M वापरायचं, सगळे कॅपिटल चालेल आहे. टाईम म्हटलं की कॅपिटल T वापरायचं. टेम्परेचर म्हटलं की K वापरायचं, केल्विन. टीला T डबल नको म्हणून K वापरायचं. इलेक्ट्रिक करंट म्हटलं की I वापरायचं. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हटलं की C वापरायचं. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हटलं की मोल वापरलं जातं. मोल, स्मॉल मोल लिहिलं जातं त्याला. सो हे सिम्बॉल्स लक्षात ठेवा 7 फिजिकल क्वांटिटीचे. आणि हे सिम्बॉल ह्या डायमेन्शन्समध्ये लिहायचे असतात. मग ते कसे लिहायचे असतात काय हे आपण बघूया. आधी हे लक्षात ठेवा. 7 सिम्बॉल झाले. 7 सिम्बॉल, 7 नावं. LMT टेला काल बघितलं आपण ते. आता येऊया डायमेन्शन्सकडे. तर डायमेन्शन म्हणजे काय, तर कुठलीही फिजिकल क्वांटिटी डायमेन्शनच्या स्वरूपात लिहिली जाते. मग कशी लिहिली जाते, कारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही फिजिकल क्वांटिटीमध्ये, मग ती फंडामेंटल असू देत किंवा डिराईव्ह असू दे, त्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटी ही लपलेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण फोर्स घेऊया. फोर्स. सो फोर्स इज इक्वल टू आपण काय म्हणतो, मास इनटू ॲक्सेलरेशन. तर फोर्समध्ये कोण कोण दडलेलं आहे बघा. एक्झाम्पल लिहितो मी. बघा, आपण अजून जस्ट रिव्ह्यू करतोय, अजून आपण इकडे आलेलो नाही. मी वाटल्यास असं करतो. सिंपल. आधी बेसिक समजून घेऊया कशासाठी हे, का म्हणून शिकायचं, तर कळेल ना आपल्याला. सो फोर्स म्हणजे काय लिहिलं आपण, फोर्स मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम स्क्वेअर झालं. म्हणजे आपण फोर्सला काय लिहू शकतो, हे लिहू शकतो बघा. हा थोडक्यात फॉर्म्युला लिहू शकतो फोर्सचा. बघा, मास डिस्टन्स अपॉन टाईम स्क्वेअर झाला ना ह्याच्या नियमानुसार. सो फोर्स आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या स्वरूपात लिहिला बघा. फोर्स आपण सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ना, म्हणजे आपण कन्वर्ट केले त्या क्वांटिटीज कशामध्ये, फंडामेंटलमध्ये. म्हणजे अशी सगळी आणि कुठलीही क्वांटिटी असेल तर ती आपल्याला फंडामेंटलमध्ये कन्वर्ट करता येते. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ती फंडामेंटलमध्ये कन्वर्ट करावी लागेल थोडक्यात. बघा, मास, लेंथ, टाईम. मास, लेंथ, टाईम. सो फोर्स आपण कशात रिप्रेझेंट केला, फंडामेंटल क्वांटिटीमध्ये रिप्रेझेंट केला. ओके, मग या क्वांटिटीमध्ये रिप्रेझेंट केल्यानंतर आपल्याला काय काय समजते बघा. आता इथं 3 क्वांटिटीज आहेत. पहिली मास आहे बघा. तर मासची पॉवर चेक करायची. पॉवर मराठीमध्ये त्याला घात म्हणतो, घात. 10⁻². सो 10चा दुसरा घात असतो ना, 10⁻², 100, 10⁻³
इंग्लिशमध्ये मराठीमध्ये दोन्ही अर्थ मी सांगतो. सो एम रेस टू किती आहे बघा, कुणीच नाही, याचा अर्थ किती आहे, 1 आहे. सो पॉवर इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्टन्स आहे, लेंथ आहे, त्याच्यावरती कोण आहे बघा, कोणी नाही म्हणजे 1 आहे. आणि टाईमच्या वरती कोण आहे, 2 आहे. पण हा जर टाईम मी वरती लिहिला तर हा टाईम असा असतो ना, t⁻². जर वरती लिहा म्हटलं तर काल बघितलं ना आपण युनिट्स साइन कन्व्हेन्शन्समध्ये वगैरे. सो आता टाईमची पॉवर किती झाली, -2 झाली. सो आपल्याला ह्या फंडामेंटल क्वांटिटीच्या काय समजल्या की पॉवर समजल्या. ओके, आणि ह्या पॉवर आणि हे सिम्बॉल लिहिणे म्हणजे डायमेन्शन्स. फक्त ती लिहायची एक पद्धत असते. मी काय म्हटलं, फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये तो फॉर्म्युला आधी तयार करायचा, फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर शोधायची, शोधली 1 1 -2 आणि हीच पॉवर फक्त ह्यांच्या सिम्बॉलला द्यायची. मग काय, m1 म्हणजे कोण आहे, मास, m⁻1 करायचं. x म्हणजे कोण आहे, लेंथ, सो l⁻1 करायचं. आणि टाइम रेस कोण आहे, -2, सो t⁻2 करायचं आणि हे एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं म्हणजे डायमेन्शन. लक्षात आलं. सो मी हे थोडंसं प्रॅक्टिकली सांगितलं किंवा कशासाठी शिकायचं, का शिकायचं, काय करता येतं, काय फाइंड करता येतं हे सांगितलं. आता आपण जाऊया ॲक्च्युअल थेरॉटिकल किंवा काय बुक प्रमाणे तुम्ही म्हणाल तसं. पण आधी समजून घ्या की डायमेन्शन्स कसे काढायचे असतात. ओके, सो मी डेफिनेशन कशी करेन बघा. द डायमेन्शन्स ऑफ एनी फिजिकल quantity are the मेन काय असेल, powers are the powers. ओके, to which the concern म्हणजे गिवन किंवा रिलेटेड concern फिजिकल क्वांटिटी, powers to which concern physical quantity किंवा concern fundamental quantity म्हणतो मी, concern fundamental quantity must be raised. रेज झाली ना, पॉवर रेज झाली बघा, रेज, पॉवर रेस टू 1, पॉवर रेस टू 1, पॉवर रेस टू -2, म्हणजे प्रत्येकाची, सॉरी, m⁻1, x⁻1, t⁻², प्रत्येकाची पॉवर रेज झाली ना, 1 झाली, 2 होईल, कधी 3 होईल, कधी 4 होईल, डिपेंड आहे, -1 होईल, -2 काही पण होईल. सो पॉवर मस्ट बी रेज्ड टू फाइंड युनिट ऑफ गिवन क्वांटिटी. सो दिस इज द डेफिनेशन. कोणाची डेफिनेशन, डायमेन्शनची. ओके, ही झाली डेफिनेशन. आता डायमेन्शनल ॲनालिसिस किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला म्हटलं जातं. डेफिनेशन, डायमेन्शनल फॉर्म्युला. ओके, डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय, आता हा बघा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला. फोर्स किती मिळाला आपल्याला, मास, व्हेलॉसिटी, टाइम, किंवा हा फॉर्म्युला मिळाला बघा, सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये मिळाला ना. सो हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला. म्हणजे थोडक्यात रिलेशनशिप बिटवीन फंडामेंटल युनिट अँड किंवा फंडामेंटल क्वांटिटी अँड derived quantity is simply called as dimensional formula. Okay, so relationship between fundamental and derived quantities, quantities or units, simple. Okay, or the हा फॉर्म्युलाच आहे ना एक प्रकारचा, डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. ओके, और द फॉर्म्युला विच गिव्स appropriate म्हणजे रिक्वायर्ड, गरजेच्या, which gives appropriate powers of fundamental quantities किंवा units, quantities or units. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी किंवा फंडामेंटल युनिट जे आहे त्यांची पॉवर रिप्रेझेंट केली जाते, तो झाला डायमेन्शनल
फॉर्म्युला. मग हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला. आता बघूया आपण एक्झाम्पल्स वगैरे सगळे आणि डायमेन्शन्स कसं लिहायचं असतं हे पण बघूया. ओके, सो हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युलावरून आपण रिप्रेझेंट करतो आता डायमेन्शन्स रिप्रेझेंट करूया. ठीक आहे, सो हे व्यवस्थित लिहून घ्या. हे काय लिहू नका आत्ताच, हे मगाशी सांगितलं होतं ते. आता इथनं पुढे जे काय असेल ते व्यवस्थित लिहून घेत चला. समजून घ्या आधी डायमेन्शन्स कसे काढायचे. आपण एक एक्झाम्पल बघूया, बरीचसे एक्झाम्पल्स आपण डिस्कस करूया आणि मग आपण ॲक्च्युअली MCQ जे आहेत त्याचं डिस्कशन करू. ओके, सो एक्झाम्पल्स. Okay, so first we can say that velocity or dimensions of velocity. म्हणजे कुठल्याही क्वांटिटीचं डायमेन्शन लिहिता येतं, फंडामेंटलचं सुद्धा लिहिता येतं आणि डिराईव्हचं सुद्धा लिहिता येतं. सो डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी म्हटलं मी. सो डायमेन्शन लिहिण्याआधी आपण काय लिहायचं, डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा. तर आपल्याला माहिती आहे की व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं बघा. तर व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतं, किंवा अगदीच व्हेलॉसिटी इज इक्वल टू x अपॉन t असं लिहिलं तरी चालेल आपल्या समजण्यासाठी. सो काय केलं मी, डिराईव्ह क्वांटिटी कशाच्या स्वरूपात लिहिली, फंडामेंटल क्वांटिटीच्या स्वरूपात लिहिली. सो रिलेशनशिप बिटवीन डिराईव्ह क्वांटिटीज ऑर रिलेशनशिप बिटवीन फंडामेंटल अँड डिराईव्ह क्वांटिटीज ऑर युनिट्स लिहिलं का. डायमेन्शनल फॉर्म्युला हा झाला. आता याच्यावरून डायमेन्शन्स कसे लिहायचे. सो डायमेन्शन्स म्हणतो मी, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू, डायमेन्शन्स लिहायचे नियम बघा. स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा, LMT लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, LMT सिंपल, LMT लेंथ मास टाइम. मग ह्यात ओळखायचं लेंथ किती आहे, मास किती आहे, टाइम किती आहे. इथे चेक करा, x⁻1 आहे ना, म्हणजे लेंथ किती आहे 1. सो लेंथ 1, लेंथ रेस टू 1. पॉवर रेस केली का लेंथची, फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर काय केली, रेस केली बघा. फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर काय केली, रेस केली, वाढवली पॉवर. 1 असेल, 0 असेल, -2, कमी केली वाढवली, कमी केली वाढवली, कसं आहे रेज टू म्हटलं ना आपण फक्त. सो L⁻² किती लिहिलं, 1 लिहिलं. इथे कुठं मास दिसतंय का, मास कुठंच मास नाही आहे, फक्त डिस्टन्स अपॉन टाइम आहे ना. सो मास नाही आहे म्हणजे मास किती, 0 लिहिलं. आणि टाइम दिसतोय का, येस टाइम दिसतोय, पण टाइम खाली आहे ना हा. मग हा वरती लिहिला तर टाइम काय होणार, -1 होणार. सो -1. सो व्हॉट इज द डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी और व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी, L⁻1, M⁻0, T⁻−1. आणि लिहायचं कसं, स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा, 3 सिम्बॉल्स LMTच्या फॉर्ममध्ये लिहायचे, मध्ये स्पेस द्यायचा, कॉमा द्यायचा नाही, स्पेस द्यायचा. सो डोंट यूज एनी कॉमा और एनी डॅश हायपन, लाईक जस्ट मेक द स्पेस और गिव्ह द स्पेस, LMT. हेच आपण अजून अशाही पद्धतीने लिहू शकतो. ओनली वी कॅन स्पेसिफाय लेंथ अँड टाइम, नो नीड टू स्पेसिफाय मास. वाय, बिकॉज मास इज 0 और मास इज नॉट अवेलेबल इन द फॉर्म्युला. लुक ॲट दिस फॉर्म्युला, मास अवेलेबल आहे का, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अरे मासच अवेलेबल नाही, सो मास लिहायची काही गरज आहे का, नाही. सो लेंथ 1, T-1 लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके, मग आपण हे जनरल लिहिलं LMT, त्यातला M पण काढला, LTच्या फॉर्ममध्ये लिहिलं. जनरली LMTच्या फॉर्ममध्ये असं लिहिलं जातं, असंही लिहिलं तरी बरोबर आहे, असं काही हे नाही. पण आपण ह्या पद्धतीने लिहूया, मास 0 करूया. अजूनही बघा, एखादी क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट टेम्परेचर रिलेटेड आली तर LMTच्या पुढं वाढतं. मग LMTच्या पुढं कोण होतं, टेम्परेचर होतं, म्हणजे K येतो पुढं. करंट असेल तर I येतो, इंटेन्सिटी असेल तर C येतो, अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल तर मोल येतो. पण जनरली लेंथ मास टाइम हे मॅक्सिमम येणार आहेत. टेम्परेचर ॲम्पियर कमी प्रमाणात एखाद दुसऱ्या क्वांटिटीला, आणि कॅन्डेल आणि मोलचं तर फारसं येणार नाही, अगदी रेअर. पण हे मात्र डेफिनेटली येणार, लेंथ मास टाइममध्ये फॉर्म्युला लिहावाच लागतो. सो दिस इज आवर फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी. एक एक लिहून घ्या चला. डायमेन्शन्स ऑफ acceleration, डायमेन्शन्स ऑफ ॲक्सेलरेशन. सो पहिल्यांदा काय करायचं, डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचं. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मी असंच लिहू का आता डायरेक्ट, चालेल का. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम, आणि हा ऑलरेडी टाइम आहे, पण हे लिहिताना आपण कसं लिहितो, x/t². म्हणजे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला
फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये काय मिळाला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमचा स्क्वेअर मिळाला. व्हेलॉसिटी अपॉन टाइमचा स्क्वेअर मिळाला तरी चालेल, कारण व्हेलॉसिटीचे मिळाले डायमेन्शन अपॉन टाइमचं डायमेन्शन पुट करा. पण आपण इन डिटेल थोडंसं सुरुवातीला प्रयत्न करू. सो डिस्प्लेसमेंट अपॉन काय, टाइमचा स्क्वेअर. मग सांगा, सो डायमेन्शन्स ऑफ ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्हॉट, बघा LMT लिहून ठेवायचं. हां, लेंथ चेक करा, 1 आहे. येस, डिस्प्लेसमेंट 1 म्हणजे लेंथ 1 आहे ना. मास इथं पण नाही आहे, सो मास 0. टाइम 2 आहे बघा, पण तो खाली आहे. सो वरती शिफ्ट करा, T⁻² होणार ना. सो टाइम किती, मायनस. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन. समजते सगळ्यांना. ह्या डेफिनेशन्स लिहिल्या का बघा, हे मी रब करतो, त्या आहे तसंच ठेवतो पलीकडचं. व्यवस्थित लिहून घ्या 1 बाय 1. डाऊट्स असतील तर तिथंच लिहून ठेवा, पुन्हा विचारा. हा संपवायचं हे सगळं डायमेन्शनचा विषय आज. क्लिअर. तुम्हाला याची मी होमवर्क पण देणार आणि तुम्ही त्याचे डायमेन्शन्स फाइंड करायचे आणि येणार प्रत्येकाला. फॉर्म्युला माहीत पाहिजेत, फक्त बेसिक फॉर्म्युला माहीत पाहिजेत. चला तिसरा लिहूया. मी आता फक्त क्वांटिटी लिहितो. मास डेन्सिटी किंवा डेन्सिटी म्हणतो मी. ओके. सो डेन्सिटी फॉर्म्युला पहिल्यांदा लिहायचा, मास अपॉन व्हॉल्यूम. शॉर्टमध्ये लिहितो मी, डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. सो डायमेन्शन्स ऑफ मास डेन्सिटी, डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू LMT. सो लुक ॲट द फॉर्म्युला. येस, मास दिसते 1 आहे, मास 1 आहे ना, m⁻1 आहे. आता व्हॉल्यूमचं काय करायचं, तर व्हॉल्यूम इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी, सो कन्वर्ट इट इंटू फंडामेंटल क्वांटिटी. सो मास अपॉन L³ लेंथचा क्यूब म्हणजे व्हॉल्यूम असतं ना. काही पण लिहा, 4/3 पाय r³. शेवटी 4/3 पाय कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतं, फक्त फिजिकल क्वांटिटीला डायमेन्शन आहे. सो लेंथ क्यूब ना, सो लेंथ 3 आहे बघा, पण खाली येते, मग वर घ्या -3. पण इथं टाइम नाही आहे, सो टाइम 0. सो लेंथ इज वॉट, -3, मास इज वॉट 1 and time is what, 0. So this is the dimension of density. Next we will write the dimension of force. So पहिल्यांदा फॉर्म्युला लिहूया, force is equal to mass into acceleration. So mass into acceleration म्हणजे काय, velocity upon time. So mass into displacement upon time square. बघा, derived quantity can be converted into, this is derived quantity. कळतंय सगळ्यांना, can be converted into fundamental quantity. तरच लिहायचं ना, कारण आपल्याला डायमेन्शन्स फंडामेंटल युनिटमध्ये लिहायचं आहे, लेंथ मास टाइममध्ये लिहायचं ना, सिम्पल. सो आपण काय केलं, फोर्स जो आहे तो फंडामेंटलमध्ये कन्वर्ट केला. नाव आता फोर्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, मास डिस्प्लेसमेंट टाइम रेस्ट टू 2. सो डायमेन्शन्स ऑफ फोर्स, डायमेन्शन्स ऑफ फोर्स. आता हे प्रत्येक वेळेला असं लिहायला नको, पण आपण काय करूया, डायमेन्शन ऑफ फोर्स म्हणूया, चालेल का. यालाच आपण डायमेन्शन ऑफ डेन्सिटी म्हणूया, असं म्हटलं तरी चालेल. यालाच आपण डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन म्हणूया, यालाच आपण डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी म्हणूया. समजा प्रत्येक वेळेला लिहायला नको वाटत असेल तर. सो लेंथ मास टाइम. Look at the formula. How much length? Yes, length 1. आता मात्र मास आहे, मास इज ऑल्सो 1, पण टाइम रेस्ट टू 2 आहे, खाली येतो, वरती घ्या. हा वरती आला की T⁻² होणार ना. सो इथं, सो 1 - 2 इज द डायमेन्शन ऑफ फोर्स. चालेल का. बघा अजून बरीचशी आहेत, खूप क्वांटिटीज आहेत फिजिक्समध्ये, 100-200 क्वांटिटीज आहेत. ह्या सगळ्यांचं डायमेन्शन आपण काढू शकतो. आणि हा एक्झरसाइज राहतो इम्पॉर्टंट, की जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, डिराइव्ह क्वांटिटीज आहेत, त्या सगळ्या कन्सिडर करायच्या आणि सगळ्यांचे डायमेन्शन्स लिहायचा प्रयत्न करायचा. मी जेवढे शक्य आहे तेवढे इथं द्यायचा प्रयत्न करेन. बघा ह्या 4 तर क्वांटिटी समजल्या का. बघा, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डेन्सिटी आणि फोर्स. कधी कधी फक्त लेंथचं डायमेन्शन लिहा म्हटलं की काय करायचं, फक्त लेंथचं डायमेन्शन L1, M0, T0. चालेल. चला हे रब करतो मी, हे लिहून घ्या इकडचं.
चला आता अजून एक एक्झाम्पल घेऊया. मग अशी मी म्हटलं की लेंथ, फक्त लेंथचं डायमेन्शन आहे म्हटलं की काय येणार, फक्त लेंथ 1. होऊ शकतं ना असं. व्हॉल्यूमचा डायमेन्शन लिहा म्हटलं की काय येणार, व्हॉल्यूम V. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, L³. सो व्हॉल्यूमचं डायमेन्शन काय, लेंथ क्यूब, मास 0 टाइम 0. हे लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. इथं बघा मास 0 टाइम 0 नाही लिहिलं तरी चालेल. सो लेंथ क्यूब झालं. फक्त एरियाचं डायमेन्शन लिहा म्हटलं की काय लिहिणार तुम्ही, एरिया. एरिया काय असतो मग, πr² असतो किंवा लेंथ इंटू ब्रेडचा असतो ना एरिया. फॉर्म्युला बघा, शेवटी r², लेंथ इंटू ब्रेड, शेवटी डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर आहे ना, म्हणजे एरिया. फॉर्म्युला काय असणार आहे किंवा युनिट काय असेल, मीटर क्यूब असेल ना, बरोबर का. मीटर की डिस्प्लेसमेंटचा क्यूब असेल ना, म्हणजेच काय लेंथ सॉरी स्क्वेअर असेल ना. सो लेंथ स्क्वेअर मास 0 टाइम 0. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ एरिया. ओके, अजून एखादं लिहूया. टॉर्क. So first of all write down formula. Torque is equal to force into displacement. So torque dimension काय येणार, therefore dimension of torque is equal to force dimension into displacement डायरेक्शन असं लिहायचं. चालेल, म्हणजे मल्टिप्लिकेशन असं करून लिहिलं तरी चालेल. आता फोर्स डायमेन्शन काय आहे, लेंथ 1 मास 1 टाइम -2. आणि डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं, लेंथ 1 असणार ना. बघा हे मुद्दा मी एक्झाम्पल असं का आलं, मल्टिप्लिकेशन आलं ना तिथं, त्या स्वरूपात. इथं आपण तसं लिहिलं नव्हतं, इथं मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहिलं. सो फोर्सचं आधी लिहिलं 1 1 -2, डिस्प्लेसमेंटचं लिहिलं 1. आता चेक करा, हा L आणि हा L बेस सेम आहे ना. सो वरची जी काय पॉवर आहे त्यांची सरळ ॲडिशन करायची. मग L1 आहे, L1 आहे, सो L किती होणार आहे, 2 होणार. मास 1 आहे तसंच, टाइम -2 आहे तसं. सो दिस इज डायमेन्शन ऑफ टॉर्क. लक्षात आलं. सो दीज आर द डायमेन्शन्स. लक्षात येत आहेत का, डायमेन्शन्स कशी काढली समजले का. सो अशा बऱ्याचशा क्वांटिटीज आहेत की ज्याची डायमेन्शन्स तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. ओके, अजून एखादं एक्झाम्पल घेऊया वाटल्यास. 9 नंबर. मोमेंटम, लिनियर मोमेंटम. ओके, सो मोमेंटमचा फॉर्म्युला लिहूया आधी. P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. सो मोमेंटमचं डायमेन्शन, पहिल्यांदा मासचं डायमेन्शन m1 आणि व्हेलॉसिटीचं डायमेन्शन L1 t -1. डिस्टन्स अपॉन टाइम ना व्हेलॉसिटी म्हणजे. सो दिस इज डायमेन्शन ऑफ मास आणि दिस इज डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. असं लिहितो मी, मास 1 आणि व्हेलॉसिटीज असतं लेंथ 1 आणि टाइम -1. सो किती होणार, लेंथ 1 मास 1 टाइम -1. मास इंटू व्हेलॉसिटी. येस, चालेल का. सो वी कॅन से दॅट दिस इज द डायमेन्शन ऑफ मोमेंटम. ओके, आता ट्रिग्नॉमेट्री किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शनला डायमेन्शन्स लिहिता येत नाहीत, त्यामुळे थिटा जर आला कुठं तर थिटाचं डायमेन्शन लिहायचं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रिग्नॉमेट्री, साइन थिटाला डायमेन्शन नाही, सो 0 0 0. ओके, पण जर असं आलं अँग्युलर व्हेलॉसिटी आली तर, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा ना, याचं डायमेन्शन आलं तर काय करायचं बघा. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पण थिटाला डायमेन्शन लिहायचं नाही, मग डायमेन्शन फक्त कोणाला असणार आहे, टाइमला. सो देअरफॉर अँग्युलर व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आलं लेंथ 0 मास 0 टाइम -1. चालेल. अजून एक अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. सो फॉर्म्युला काय असतो, अल्फा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी, म्हणजेच थिटा अपॉन t² ना. जसं ॲक्सेलरेशन x अपॉन t² असतं तसं. मग देअरफॉर अल्फाचं डायमेन्शन काय लिहायचं बघा, लेंथ तर नाही आहे, मास तर नाही आहे, टाइम मात्र -2 आहे. 2 आहे ना वरती आला की -2. सो दिस इज द डायमेन्शन फॉर अँग्युलर ॲक्सेलरेशन. सो दीज आर समहाऊ 11th क्वांटिटीज ऑफ द
or physical quantities by which we have written their direct dimensions. लक्षात आलं, एवढ्याचे आपण डायमेन्शन्स लिहिलेले आहेत. आता याच्या व्यतिरिक्त स्वतः मी तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देईन, तुम्ही त्याचे डायमेन्शन्स सॉल्व करायचे आणि त्याच्यामध्ये काही शंका असेल तर ती मला विचारायचं. ओके, जस्ट आय विल गिव्ह यू द होमवर्क. आजचा होमवर्क काय असेल तेही मी थोडक्यात सांगेन. हे डायमेन्शन्स फाइंड करायचे आणि जे काय आज MCQs डिस्कस होतील त्या MCQचा स्टडी करायचा, सगळे लिहून काढायचे व्यवस्थित. चला, काही एक्झाम्पल्स मी ॲज पर बुक देणं हवं तर. इम्पल्स तुम्ही फॉर्म्युला शोधायचा आहे आणि तुमचं तुम्ही लिहून दाखवायचं. इम्पल्स, देन वर्क, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि प्रेशर. So these are the 5 terms and you have to write the dimensions of all these 5 terms. Okay, this is your homework. So याच्याबरोबर अजून MCQs पण आपण बघणार आहे. सो हे झालं डायमेन्शन, समजलं. हे लिहून घ्या एवढे होमवर्कचे क्वेश्चन्स. सो हे सगळ्यांचं डायमेन्शन फाइंड करायचं. ओके, सो लेट्स गो टू द युजेस ऑफ डायमेन्शन्स. युजेस, पुढचा पॉईंट बघा डायमेन्शन्स मधला. युजेस ऑफ डायमेन्शन्स, ह्यालाच आपण ॲप्लिकेशन्स म्हणूया. ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स. ओके, सो देर आर 3 applications of the dimensions. Okay, first is what? To check the correctness of physical equation. To check correctness of physical equation. एखादं इक्वेशन करेक्ट आहे का नाही हे कुणाच्या मदतीने ओळखायचं? डायमेन्शनच्या मदतीने ओळखायचं. सो टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. 100% समजणार प्रत्येकाला. 3 ॲप्लिकेशन्स आहेत. आता बेसिक समजलं डायमेन्शन, त्याच्यावरती आपल्याला आता ॲप्लिकेशन, युजेस, उपयोग काय आहे डायमेन्शनचे. तर हा पहिला आहे की टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. मग एखादं कुठलंही फिजिकल इक्वेशन आपण घेऊ. आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स बघितलेत बघा. लेट अस कन्सिडर, लेट v इज इक्वल टू u प्लस at किंवा s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर किंवा v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. बघा, सो v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as किंवा s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर किंवा v इज इक्वल टू u प्लस at. ठीक आहे. आता आपण काय करूया, ह्या क्वांटिटीज थोड्याशा चेकआउट करूया. काय काय क्वांटिटीज आहेत बघा. दिस इज व्हॉट? फायनल व्हेलॉसिटी. समजतंय? अजून आपण याच्याकडे जायचं आहे, त्याच्या आधी समजून घेऊया. दिस इज व्हॉट? इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, दिस इज व्हॉट? ॲक्सेलरेशन इन टू टाइम. बघा, ॲक्सेलरेशन इन टू टाइम. ॲक्सेलरेशन म्हणजेच काय? व्हेलॉसिटी अपॉन टाइम इन टू टाइम. टाइमला टाइम गेला म्हणजे शेवटी काय राहिलं? व्हेलॉसिटीज राहिलं. सो 80 टर्म आहे. ही टर्म एक प्रकारची काय आहे तर व्हेलॉसिटी. चालेल का? बघा आपण काय काय लिहिलं. v इज व्हॉट? व्हेलॉसिटी. u इज व्हॉट? व्हेलॉसिटी. at इज व्हॉट? व्हेलॉसिटी. म्हणजे जर आपण बघितलं तर ह्या तिन्ही टर्म्स ॲज अ व्हेलॉसिटीज डिफाईन करतात ना. साहजिकच आहे की व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्हेलॉसिटी प्लस व्हेलॉसिटी. 10 मीटर पर सेकंड इज इक्वल टू 5 मीटर सेकंड प्लस 5 मीटर प्लस मीटर पर सेकंड, और 10 मीटर पर सेकंड इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड प्लस 8 मीटर पर सेकंड. तिन्ही क्वांटिटी कशा आहेत? व्हेलॉसिटीज आहेत. लक्षात येते? म्हणजे थोडक्यात तिन्ही क्वांटिटीचं डायमेन्शन हे व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन सारखंच, म्हणजे व्हेलॉसिटीचंच डायमेन्शन असणार. म्हणजे थोडक्यात याचं डायमेन्शन म्हणजेच याचं डायमेन्शन आणि म्हणजेच याचं डायमेन्शन. सो फिजिकल इक्वेशन करेक्ट झालं. सेम इथं चेक करा. यस इज व्हॉट? डिस्प्लेसमेंट.
ut is what, u means what, velocity. So velocity means what, इथे लिहितो मी ut, velocity म्हणजे distance upon time and this is time, time cancel, so get remain only x. So x is what, displacement. at square constant ला dimension नसतं. at square, a means what, acceleration, velocity upon time, t square is what, t square. So t ला t गेला, राहिलं काय, v into t. Okay, again velocity is what, distance upon time, so it is time get cancel, x. So again x is what, displacement. So आपण हे जरी बघितलं, हे बघितलं किंवा ही सगळी टर्म बघितली तर ह्या तिन्ही टर्म्स कशा आहेत, all these three terms are the displacements. Displacement. Same velocity. लक्षात आलं, velocity, displacement, velocity. सो सगळ्या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं येणं अपेक्षित आहे, सेम येणं अपेक्षित आहे. म्हणजे ह्याला म्हणायचं टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. हे समजलं बेसिक, हे काही लिहून घेऊ नका. ओके, सो let us consider one example kinematical equation, that is v is equal to u plus at. So how to check the correctness of this equation? हे इक्वेशन बरोबर आहे की नाही कसं यूज करायचं, कुणाच्या मदतीनं, डायमेन्शनच्या मदतीनं. तर काय करायचं, सगळ्यांचे डायमेन्शन्स घ्यायचे. सो वेलॉसिटीचं घ्यायचं, यूचं घ्यायचं प्लस एटीचं घ्यायचं. काय केलं, सगळ्यांचे डायमेन्शन्स घेतले. सो LHS आहे ना, सो LHS इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी. सो वेलॉसिटी डायमेन्शन काय असतं, लेंथ 1 मास 0 टाइम -1. चालेल, इक्वेशन नंबर 1 सपोज. LHS. आता RHS घ्या. सो RHS मध्ये दोन टर्म्स आहेत. सो RHS पहिली टर्म काय असेल, डायमेन्शन ऑफ u म्हणजे काय आहे, वेलॉसिटीचं. सो ह्या वेलॉसिटीचं डायमेन्शन काय, लेंथ 1 मास 0 टाइम -1. ओके, अजून एक RHS घ्या. अजून RHS म्हणजे कोण, हा घ्या, AT घ्या. AT म्हणजे काय, ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काय असतं, लेंथ 1 मास 0 टाइम -2. आणि टीचं डायमेन्शन काय, T1. सॉल्व करा हे. सो लेंथ 1 मास 0, हे T -2 आणि T1 आहे. सो किती, T -1. सो चेक आउट द इक्वेशन्स 2 and 3. बघा, LHS इज इक्वल टू RHS प्लस RHS. सो ह्या तिन्ही इक्वेशनचं डायमेन्शन चेक करा. हे डायमेन्शन कसं आहे, सेम आहे. सो वी कॅन से दॅट फ्रॉम 1, 2 and 3 ऑल डायमेन्शनल फॉर्म्युलाज किंवा ऑल डायमेन्शन्स आर सिमिलर. Hence the physical equation is correct. Hence physical equation is correct. Look at the point and write down. So this is what first application, physical equation correct आहे का नाही ते चेक करणं. लिहून घ्या. चला पुढे जाऊया, दुसरं ॲप्लिकेशन बघूया. Next, second. What is second application? To establish relationship between related physical quantities. Okay, to establish relationship between related physical quantities. आता याच्यामध्ये काय करायचं बघा, एक फॉर्म्युला घ्यायचा कुठलाही आणि तो फॉर्म्युला किंवा त्या फॉर्म्युलेमध्ये असलेलं रिलेशनशिप फाइंड करायचं. ओके, तर आता कसं करायचं बघा, तर आपल्याला फक्त डिपेंडन्सी माहीत पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल
ॲक्च्युली मी आता फॉर्म्युला आधी आपण कन्सिडर करायचा नसतो, आपण फक्त कन्सिडर काय करायचं, रिलेशनशिप काय आहे. तर मी एक उदाहरण देईन तुम्हाला, फॉर्म्युला देईन असा, टी इज इक्वल टू 2π स्क्वेअर रूटमध्ये L/G. ॲक्च्युली हा फॉर्म्युला आहे, पण आपल्याला हा फॉर्म्युला तयार करायचा आहे कोणाच्या मदतीनं, डायमेन्शनच्या मदतीनं. बरं आपल्याला ह्यातलं फक्त काय माहिती आहे की टाईमचं Lचं आणि टाईमचं Gचं रिलेशन आहे. ओके, सो हा फॉर्म्युला कशाचा आहे, सिंपल पेंड्युलमचा टाइम पिरियड आहे, टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंड्युलम. ओके, सो लेट अस कन्सिडर और लेट टाइम पीरियड ऑफ सिंपल पेंड्युलम is depends on लेंथ अँड ग्रॅव्हिटी. एवढंच माहिती आहे आपल्याला, एकच वाक्य माहिती आहे की सिंपल पेंड्युलमचा टाइम पिरियड हा लेंथवरती आणि ग्रॅव्हिटीवरती डिपेंड आहे. कसा डिपेंड आहे काय माहीत नाही, असा डिपेंड आहे पण हे आपल्याला माहीत नाही, हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी तो फॉर्म्युला लिहिलेला आहे, तो फॉर्म्युला आपल्याला इथं सॉल्व करायचा आहे. आपल्याला फक्त काय माहिती आहे की टाइम हा कुणावर डिपेंड आहे, लेंथवर डिपेंड आहे, जीवर डिपेंड आहे. कसा डिपेंड आहे माहीत नाही, L² आहे, G² आहे, स्क्वेअर रूटमध्ये L आहे, L खाली आहे का वर आहे, G खाली आहे का वर आहे, काही माहीत नाही. फक्त काय माहिती आहे की टाइम हा L आणि G वरती डिपेंड आहे. मग आपण असं लिहूया, हे जर वाक्य मी असं लिहिलं तर मी असं लिहिणार, देअरफॉर टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L⁻A. टाइम हा L वरती डिपेंड आहे का, आहे. मग L ची काहीतरी पॉवर असेल ना, 1 असेल. जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर फक्त T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L⁻1 असेल. पण आपल्याला L ची पॉवर माहीत नाही म्हणून जनरल पॉवर काय लिहिली, A पॉवर लिहिली. ओके, सिमिलरली टाइम हा G वर पण डिपेंड आहे, G वर पण डिपेंड आहे. पण G ची पॉवर किती आहे माहित नाही आपल्याला, 1 असेल, 2 असेल, 1/2 असेल, 1/3 असेल, क्यूब असेल, काही माहित नाही. फक्त माहित आहे की टाइम हा L वर डिपेंड आहे, टाइम हा G वर डिपेंड आहे, बस एवढंच माहित आहे. ह्याच्यावरून आपल्याला त्या रिलेशनकडे जायचं आहे, म्हणजे चेक करायचं काय रिलेशन येते, तसं आलं पाहिजे का, तर ते रिलेशन असतं टाइम पिरियडचं. मग बघूया आता. मग आता हे तर लिहिलं की आपण टाइम हा L वरती असा डिपेंड आहे, फॉर एक्झाम्पल टाइम हा G वरती असा डिपेंड आहे, फॉर एक्झाम्पल. मग आपलं एम काय आता, A ची आणि B ची व्हॅल्यू काढणे थोडक्यात. ओके, सो देअरफॉर हे कंबाईनमध्ये लिहूया, T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L⁻A आणि G⁻B. लिहिलं का बघा, चालेल. सो टाइम हा दोघांवर डिपेंड आहे ना, फक्त कसा डिपेंड आहे माहित नाही. उदाहरण देतो तुम्हाला, इकडेच देतो. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम ना, सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स टाइम -1 असं पण लिहितो ना आपण. म्हणजे व्हेलॉसिटी कोणाकोणावर डिपेंड आहे, डिस्टन्सवर आणि टाइमवर डिपेंड आहे, किंवा डिस्प्लेसमेंट आणि टाइमवर डिपेंड आहे. पण व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे, त्या डिस्प्लेसमेंटची पॉवर किती आहे, 1 आहे. व्हेलॉसिटी टाइमवर डिपेंड आहे, त्या टाइमची पॉवर किती आहे, -1 आहे. माहित आहे ना. मग तसा इथं आपल्याला A आणि B माहित नाही. आता इथं A कोण सांगा, असं ना, सो A1 B -1 का, तर Vx⁻A T⁻B. चालेल का बघा, चालेल. एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलं तुम्हाला व्हेलॉसिटीज. तसं सांगितलं की टाइम पिरियड हा लेंथवरती डिपेंड आहे, टाइम पिरियड हा ग्रॅव्हिटीवरती डिपेंड आहे. आपल्याला आता काय काढायचं, A आणि B फाइंड करायचं. चला A आणि B बघूया आता कसा काढायचा. आपण काय करूया, हाच फॉर्म्युला असा लिहितो मी, T इज इक्वल टू कॉन्स्टंट L⁻A G⁻B लिहू शकतो ना, डायरेक्टली साइन काढलं आणि कॉन्स्टंट लिहिलं, चालेल. आता काय करायचं, सगळ्यांचे डायमेन्शन्स लिहूया आपण. ओके, सो टेकिंग डायमेन्शन्स किंवा रायटिंग डायमेन्शन्स किंवा कन्सिडरिंग डायमेन्शन्स. ओके, सो टीचं डायमेन्शन लिहा, केलं डायमेन्शन असेल का, नाही. L⁻Aचं डायमेन्शन लिहा, G⁻Bचं डायमेन्शन लिहा. सिंपल, लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात लेंथचं डायमेन्शन लिहा, Gचं डायमेन्शन लिहा आणि त्याला (N⁻B करा. चला नेक्स्ट. देअरफॉर टाइमचं डायमेन्शन काय आहे, लेंथ 0 मास 0 टाइम 1 इज इक्वल टू K. केला काय लिहायचं नाही, आहे तसं ठेवलं तर चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. लेंथचं डायमेन्शन काय असणार, 1 मास 0 टाइम 0 आणि रेस्ट टू कोण, A आहे बघा, L⁻A आहे ना, सो लेंथचं फक्त मी डायमेन्शन लिहिलं. इंटू G म्हणजे काय असतं, G म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता मगाशी आपण ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन लिहिलं होतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर ना, सो असं लिहिलं होतं का बघा ॲक्सेलरेशनचं.
सो तेच ह्या जीचं असेल ना. सो इंटू जीचं डायमेन्शन लिहा, लेंथ 1 मास 0 टाइम -2 आणि रेस टू कोण आहे, हा बी आहे. सॉरी, काय लिहिलं, डायमेन्शन ऑफ टाइम, डायमेन्शन ऑफ लेंथ, डायमेन्शन ऑफ जी लिहिलं. नेक्स्ट, आता जे 0 आहे ते नकोच लिहायला. टाइम 1 इज इक्वल टू के, ह्या दोघांची काही लिहायची गरज नाही. सो एल रेस टू काय येणार आहे, ए येणार आहे. हे 1 आणि ए मल्टिप्लाय होईल ना, ओके, इंटू ही काही लिहायची गरज नाही. सो एल रेस टू बी आणि टी रेस टू -2 बी, ह्या बी ना आतमध्ये फक्त मल्टिप्लाय केलं बघा आपण. चालेल का, ओके. सो देअरफॉर हे सॉल्व करूया. टी रेस टू 1 के कॉन्स्टंट. आता हा एल आणि हा एल बेस सेम आहे, सो वरच्यांची प्लस मायनस ए प्लस बी होणार. एल रेस टू यम कुठंच नाही आहे, सो यम 0 किंवा नाही लिहिला तरी चालेल, काही गरजच नाही. टाईम मात्र घ्या, टाईम इथं नाही आहे पण इथं आहे, -2 बी. चालेल. सो चेक करा आता, हे इक्वेशन इज इक्वल टू के इंटू हे आलं. आता जनरल लिहूया सगळं. चला, देअरफॉर लेंथ इथं किती आहे, 0 आहे. मास लिहायचा नाही, इकडे लेंथ आहे टाइम आहे, इकडे लेंथ आहे टाइम आहे असं लिहूया. मास लिहायचा नाही, का तर मास दोन्हीकडे पण नाही. सो इथं लेंथ 0 टाइम 1 इज इक्वल टू के. इथं लेंथ किती आहे, ए प्लस बी आणि टाइम किती आहे, -2 बी. चालेल. आता चेक करा, LHS RHS, LHS RHS, ओके. काय करायचं, असं जर असेल तर याची जी पॉवर आहे तीच याची पॉवर असते, याची जी पॉवर आहे तीच याची पॉवर असते, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉवर सेम करायच्या. मग देअरफॉर ए प्लस बी, एलची पॉवर, ह्या एलची पॉवर किती, 0 अँड टीची पॉवर किती आहे, किंवा ह्याची पॉवर किती आहे, -2 बी आणि याची पॉवर टीची किती आहे, 1 आहे. चालेल. सो याच्यावरनं एची आणि बीची व्हॅल्यू काढा. देअरफॉर बीची तर मिळाली -1/2 फायनल, बघा याच्यावर मिळाली -1/2 आणि ती -1/2 इथे टाका. सो ए काय मिळणार आहे, 1/2 मिळणार आहे फायनल. मिळाली एची आणि बीची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू उचलायची आणि ह्या इक्वेशनमध्ये टाकायची. टी इज इक्वल टू के, तिकडलं रब करतो मी. हे काय, काय बघा फॉर्म्युला, टी इज इक्वल टू के एल रेस टू ए. ए म्हणजे काय आहे, 1/2 आहे आणि जी रेस टू काय आहे, -1/2 आहे. चालेल का. सो एलची रेस टू व्हॅल्यू ए लिहिली, जीची रेस टू व्हॅल्यू -1/2 लिहिली, ओके. सो देअरफॉर आता बघा, टी इज इक्वल टू के एल रेस टू 1/2 अपॉन जी रेस टू -1/2. सिंपल. हेच मी असं लिहू का, टी इज इक्वल टू के एल रे, सॉरी हे प्लस होणार ना, खाली आला आता म्हटलं प्लस होणार, दोघांची पॉवर सेम आहे ना. सो एल अपॉन जी रेस टू 1/2. सो देअरफॉर टी इज इक्वल टू के √L/G, वेअर एक्सपेरिमेंटली के इज इक्वल टू 2π. देअरफॉर कॉन्स्टंट आहे ना तो, एक्सपेरिमेंटली 2π असतो, के तसं ठेवलं तर चालेल पण ॲक्च्युअली एक्सपेरिमेंटली 2π असतो म्हणून आपण 2π लिहूया. सो टी इज इक्वल टू 2π √L/G. बघा हे इक्वेशन आलं का. सो हे आपल्याला माहीत नव्हतं आधी ना, पण आपण काय केलं, टीचं एल बरोबर आणि जी बरोबर रिलेशन आहे असं इमॅजिन केलं. तुम्ही कुठलंही दुसरं एक्झाम्पल घेऊन बघा, सेम अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला तयार होतो डायमेन्शनच्या मदतीनं. ओके. सो दिस इज अबाउट द डायमेन्शन्स application. Second application, that is to establish relationship between related physical quantity. चला और फास्ट हे लिहून घ्या. अजून एक ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे. सो दिस इज द टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंड्युलम, वी कॅन से दॅट, ऑर द फॉर्म्युला ऑफ द टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंड्युलम. चला मी हे रब करतो, हे लिहून घ्या. ह्याच्यावर काही शंका असतील तर त्या वेळेला लिहून ठेवा आणि मला नंतर डाऊट सेशनला त्या विचारा. आपण तिसरं ॲप्लिकेशन बघूया. Third application, to find
conversion to find conversion factor between two quantities किंवा 2 units of physical quantities in two systems to find conversion factor between the units of physical quantities किंवा units of same physical quantities in two systems. मग two systems म्हणजे कुठल्या कुठल्या? एक सिस्टीम असेल CGS आणि एक सिस्टीम असेल MKS फॉर एक्झाम्पल. ओके, सो आता इथे एक आपण एक्झाम्पल घेऊया. सो एक्झाम्पल कशाचं घेऊया तर आपण एक्झाम्पल एनर्जीचं घेऊया. सो एनर्जी कॅन बी मेजर्ड इन टू जूल ॲज वेल ॲज अर्ग. एनर्जी ही जूलमध्ये पण मेजर केली जाते आणि अर्गमध्ये पण मेजर केली जाते. सो लेट अस कन्सिडर एनर्जी. ओके, सो इन SI system, it is measured in joule, बरोबर. and in CGS system it is measured in erg. CGS मध्ये जूल मध्ये मेजर करायची आणि सॉरी MKS मध्ये जूल मध्ये किंवा SI मध्ये जूल मध्ये आणि CGS मध्ये अर्ग मध्ये मेजर करायची. ओके, सो वी हॅव टू फाइंड 1 जूल इज इक्वल टू हाऊ मच अर्ग. सो हे रिलेशनशिप आपल्याला फाइंड करता येते बघा. टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन टू युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. सेम क्वांटिटीज आहेत ना फिजिकल क्वांटिटी, फक्त युनिट्स सिस्टीम्स वेगळे आहेत. ही आहे ती MKS आहे, ही आहे ती CGS आहे. सो 1 जूल इज इक्वल टू हाऊ मच अर्ग. सो लिहूया आपण देअरफॉर 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग लिहूया, एक्स अर्ग. सो आपल्याला काय करावं लागेल? एक्स फाइंड करावं लागेल. सो हाऊ टू फाइंड द एक्स फाइंड करावं लागेल. एक्स म्हणजे कन्वर्जन फॅक्टर आहे ना. सो 1 जूल इज इक्वल टू किती अर्ग असतं तर तो एक्स अर्ग असतो ना. सो एक्स आपण फाइंड करायचा इथे कुणाची मदत घेऊन? डायमेन्शनची मदत घेऊन. तर काय करायचं बघा. सो हे आपण आहे तसं लिहूया. 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग लिहिलं. आता जूल म्हणजे काय आहे? MKS. अर्ग म्हणजे काय आहे? CGS. चालेल. सो काय करूया आता, ही एनर्जी आहे ना, मग आपण असं लिहूया एनर्जी ई म्हणतो मी त्याला, एनर्जी ई म्हणतो. पण सिस्टीम कुठली आहे? MKS इज इक्वल टू एक्स. ही पण काय आहे? एनर्जी. पण सिस्टीम कुठली आहे? CGS. असं लिहितो. चालेल का? एकाखाली एक लिहून घ्या व्यवस्थित. आता आपल्याला एनर्जीचं डायमेन्शन मात्र माहीत पाहिजे. आता एनर्जी ॲक्च्युली मी तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे, पण आता इथे एनर्जीचं डायमेन्शन मला तुम्हाला सांगावं लागेल कारण आपल्याला इथं आता हे फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तरी तुम्ही ते होमवर्क ॲज अ काढला असेल, ते ईचं डायमेन्शन जर काढलं असेल तर मी इथं सेपरेट सांगतो तुम्हाला. ई म्हणजे काय? एनर्जी आहे. ई म्हणजे काय? एनर्जी आहे. एनर्जी म्हणजेच काय असतं? वर्क असतं. वर्क म्हणजेच काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सचं डायमेन्शन काय आहे? लेंथ 1 मास 1 टाइम -2 आणि डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय आहे? लेंथ 1. सो लेंथ किती येणार? 2 मास 1 टाइम -2. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ एनर्जी. वर्क काय? एनर्जी काय? कायनेटिक एनर्जी काय? पोटेन्शियल एनर्जी काय? सगळ्यांचं डायमेन्शन सेम असणार. सो एनर्जीचं डायमेन्शन मिळालं आपल्याला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स असतो L1 M1 T -2, लेंथ 1 असते. सो लेंथ 2 मायनस M1 T -2. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ एनर्जी. मग आता लिहूया. तेच ईचं इथे लिहावं लागेल, तेच ईचं इथे लिहावं लागेल, फक्त सिस्टीम्स वेगवेगळे आहेत बघा. सो मी काय करतो बघा, आता MKS साठी काय वापरतो मी? ही डायमेन्शन तर लिहून ठेवतो मी L2 M1 T -2. ओके, पण MKS सिस्टीमसाठी मी प्रेफिक्स 1 वापरतो, सॉरी सफिक्स सगळ्यांना 1 वापरतो. 1 1 1 इज इक्वल टू एक्स. डायमेन्शन सेम L2 M1 T -2, पण सफिक्स 2 2 2 देऊया. ओके, वेअर L1
M1 T1 are length, mass and time respectively in MKS. चालेल, MK सिस्टीम मध्ये आहेत ना. L1 M1 T1 हे तिघजण MKS आहेत ना. MKS हे तिघजण CGS आहेत. सिंपल. अँड L2 M2 T2 आर तेच आहेत लेंथ, मास अँड टाइम रिस्पेक्टिवली इन CGS सिस्टीम. डिफाईन केलं ना. L1 कोण, M1 कोण, T1 कोण, CGS मध्ये आहेत म्हणून सांगितलं. चला मग आता काय करूया, हे थोडंसं ॲडजस्ट करूया. ह्या इक्वेशनकडे आता लक्ष द्या. मी काय करतो बघा. आपल्याला कोण काढायचं आहे, एक्स काढायचं आहे. ओके, सो मी एक्स आहे तसंच ठेवतो. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू, याला यानं डिवाइड करावं लागेल बघा. म्हणजे असं होईल का, L1 M1 T1 2 1 minus 2 अपॉन L2 M2 T2 2 1 minus 2. चालेल. आता मी इकडचं रब करू का बघा. इथपर्यंत लिहून घ्या, व्यवस्थित समजलं का बघा. हे मी रब करतो, थोडंसं व्यवस्थित लिहून घ्या आधी सगळं पॉज करून. ह्याच्या खाली हे व्यवस्थित लिहायचं. मग आता ह्याच्या खाली इकडे लिहितोय मी. आता डेफिनेटली इथं आपलं बसतं एवढ्यात. सो हेच इक्वेशन मी असं लिहू. सो एक्स इज इक्वल टू L1 अपॉन L2 लिहितो आणि दोघांना सेम पॉवर देतो बघा, 2 पॉवर. चालेल का, दिली तर चालते. M1 अपॉन M2 लिहितो, दोघांना मी सेम पॉवर लिहितो. पॉवर सेम आहे ना दोन्हीकडे पण. आणि T1 अपॉन T2 ला पण काय करतो मी, सेम पॉवर लिहितो. चालेल. आता L1 म्हणजे काय, लेंथ आहे पण कशातली, MKS मधली. L2 म्हणजे काय, लेंथ आहे पण CGS मधली. सो हेच असं लिहा, एक्स इज इक्वल टू L1 मीटरमध्ये असते ना आणि सेंटीमीटरमध्ये असते. चालेल का. वरती खाली काय लिहितोय कळते, मास kg मध्ये असतं आणि हे ग्राम मध्ये असतं. रेश टू 1 आहे तसंच. हा पण सेकंद असतो आणि हा पण सेकंद असतो, रेश टू-2. चालेल. ह्या मीटरला हा मीटर घालवा, ह्या ग्रामला हा ग्राम घालवा. सो एक्स इज इक्वल टू काय राहिलं, 1 अपॉन C चा स्क्वेअर, K चा 1 1 1 म्हणजे हे 1 चा -2. शेवटी हे 1च होणार आहे सगळं. ओके. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू, C म्हणजे किती, 10⁻². ते वरती घ्या, 10⁻² चा स्क्वेअर. K म्हणजे किती, 10⁻³ चा 1. आणि हे काय, 1⁻² म्हणजे 1 अपॉन हे बघा असं लिहितो मी. शेवटी हे किती, 1च होणार ना. सो राहिलं काय, देअरफॉर एक्स इज इक्वल टू, हे 10⁻⁴ आणि हे 10⁻3. सो एक्स इज इक्वल टू वॉट, 10⁻². सो एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 10⁻7 मिळाली. ती त्या इक्वेशनमध्ये पुट करा वरती तुमच्याकडे आहे वहीमध्ये. देअरफॉर 1 जूल इज इक्वल टू एक्स म्हणजे किती, 10⁻7 अर्ग. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, 10⁻7. सो हे झालं कन्व्हर्जन. असं तुम्ही न्यूटन डाईनमध्ये पण करू शकता. लक्षात येते, किंवा टेस्ला गॉसमध्ये करू शकता सगळे इक्वेशन्स. सो एनर्जीचं आपण एक्झाम्पल बघितलं. सो हे झालं तिसरं ॲप्लिकेशन्स. समजलं. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स ॲनालिसिस किंवा डायमेन्शन थिअरी किंवा ओनली डायमेन्शन्स म्हटलं तरी चालेल. आजचं लेक्चर थोडंसं जास्त झालेलं आहे. अजून एक थेरॉटिकल पॉईंट आहे, तो पटदिशी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तो तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. आता आजचं होमवर्क तेवढं झालं. MCQ डिस्कस करायचे होते पण वेळ खूप झालेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण MCQ डिस्कस करूया, पण हे झालेलं आजचं व्यवस्थित बघा. ओके. चला आपण पुढचा पॉईंट बघूया, लिमिटेशन्स ऑफ द डायमेन्शनल ॲनालिसिस. सो चला तुम्हाला दिसतंय समोर, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शन कॉन्स्टंट कॅन बी ऑप्टेन विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स ओनली. म्हणजे डायमेन्शनल कॉन्स्टंटची जी काय व्हॅल्यू आहे ती एक्सपेरिमेंटवरनं निघते, जे की डायमेन्शनवरनं निघत नाही. लिमिटेशन्स म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस. दुसरा,
Dimensional analysis cannot be used to derive relations involving trigonometric, exponential and logarithmic functions as these quantities are dimensionless. So trigonometry असेल, exponential असेल किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन असेल यांना क्वांटिटी नसते डायमेन्शनल, कारण हे सगळे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहेत किंवा क्वांटिटीज आहेत. तिसरा, दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ही जी मेथड आहे ती युजफुल नाही कधी, जर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीला डायमेन्शन किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट ए डायमेन्शनलेस क्वांटिटी. डायमेन्शनलेस क्वांटिटी जर नसेल तर हा इथं उपयोग होणार नाही. आणि अजून एक आहे, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन्स इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युझिंग डायमेन्शनल इक्वेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेम टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन असतील तर इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स. म्हणजे फिजिकल करेक्टनेस काढता येत नाही असं एक ह्याचं लिमिटेशन आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहे असं आपण म्हणूया. सो दीज आर द थिअरॉटिकल पॉईंट्स ऑफ द डायमेन्शन ॲनालिसिस. समजलं का? आणि हा आजचं लेक्चर डायमेन्शन्स रिलेटेड ओनली. सो हे सगळं सॉल्व करा, दिलेलं होमवर्क करा, यात काही शंका असतील तर त्या विचारा, आपण त्याच्यावरती चर्चा करूया. आजचं लेक्चर थोडंसं जास्त झालेलं आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण याचे जे काही MCQs आहेत आणि याच्या पुढचा पॉईंट आहे तो डिस्कस करूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा, काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच. आपण भेटूया पुढच्या लेक्चर.